नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज होता गुरुवार. सर्व देवपूजा करायची होती म्हणून देवाची सर्व भांडी स्वच्छ करून घेतली. स्वच्छ केल्यानंतर खरंच अजून उल्हास येतो देवपूजा करायला. माझं सर्वात आवडतीचं काम म्हणजे तुळशीला पाणी घालायचं. म्हणजे ही गोष्ट मला खरंच खूप मनापासून आवडते. मी अशीच देवपूजा रोज व तुळशीची पूजा ही अशीच करत असते. साधीच असते परंतु खूप छान वाटतं मला ही तुळशीची अशी पूजा केल्यानंतर. तुळस ही आपल्या अंगणात असल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. दरवाजातून आतमध्ये आल्याबरोबर तुळस दिसली की खरंच मन खूप प्रसन्न होतं. मला तर खूप छान वाटतं. ज्याची त्याची आवड असते पण मला म्हणतात ना, अंगणात तुळस असली की आतमध्ये सर्व चांगल्या गोष्टींचा वावर असतो असं म्हणतात. तसंच मला तुळस दारात असलेली खरंच खूप आवडते व तुळशीची पूजा करायलाही खूप आवडते. तसेच तुळशीच्या पुढं अशीच छोटी छान रांगोळी काढून घेतली. रोजही छोटीच रांगोळी असते आणि तुळशी वृंदावन घरात आल्याबरोबर दिसते, त्यामुळे तुळशीच्या समोरच मी अशी रांगोळी काढत असते. आजही काढून घेतली. छान प्रकारे सर्व रांगोळी तुळशीची पूजा झाली. या छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु खरंच खूप छान वाटतात. त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. आमच्या दारातील गोकर्णाच्या झाडाला खूप फुलं यायला लागली आहेत. उन्हाळा आहे तरी पण गोकर्णाला चांगली फुलं येतात. तरीच फुलं मी तोडून आणली व त्यानंतर उंबरठ्यावरती अशी रांगोळी काढली. खूप सारी गोकर्णाची फुलं आहेत त्यामुळे तीच मी देवालाही वाहत आहे आणि खूप छान वाटतात ती ताजी ताजी गोकर्णाची फुलं. नंतर लगेच सुकून जातात परंतु देवपूजा केल्या केल्या खूप छान वाटतात. मला जशी रांगोळी येते तशीच साध्या पद्धतीनं मी उंबऱ्याला हळदीचं लेपन करून उंबरठ्याची पूजा करून घेते. अशा प्रकारे रांगोळी सर्व काढून घेतली व आजही रांगोळी छान आली होती. परंतु लहान मुलं असली की सर्व गोष्टी व्यवस्थित राहतील असं खरंच वाटत नाही. तसंच होतं आमच्यात. पुसली जाते रांगोळी परंतु सकाळी ही रांगोळी काढल्या काढल्या व पूजा केल्या केल्या खरंच घरात येताना खूप छान वाटतं व मन प्रसन्न होतं. सकाळी सकाळी येणाऱ्यांना सगळ्यांना बघूनही खूप छान वाटतं. त्यामुळे मी काढत असते उंबरठ्यावरती रांगोळी. या गोष्टी खरंच खूप छान असतात आणि केल्यानंतर खरंच खूप छानही वाटतात व घरातील वातावरणही प्रसन्न होते. आता सध्या शाळेला सुट्ट्या आहेत त्यामुळे सर्व गोष्टी निवांत करता येतात. सर्व कामंही छान प्रकारे व शांत पूर्ण होतात. अशा प्रकारे मी उंबरठ्यावरती रांगोळी काढली व उंबरठ्याची पूजा करून घेतली. खरंच घरात येताना खूप छान वाटत होतं उंबरठ्याकडे पाहून. साध्या साध्या गोष्टी असतात पण मन खरंच प्रसन्न करतात व सर्वजणही म्हणतात ते खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर देवपूजा करायला घेतली. माझी रोजची देवपूजा ही अशीच असते परंतु आज म्हटलं व्हिडिओ काढावा म्हणून मी व्हिडिओ घेतलेला आहे देवपूजेचा. अशीच रोज सोप्या पद्धतीनंच मी देवपूजा करत असते. आजही तशीच केली. स्वामींना अभिषेक केला व त्यानंतर हे वस्त्र घातलं. हे मीच शिवलेलं वस्त्र आहे. त्यानंतर सर्व देवांना हळदी कुंकू व गंध लावून घेतला. खूप सारी गोकर्णाची फुलं आली होती. छोटासाच वेल आहे परंतु त्याला खरंच खूप फुलं यायला लागली आहेत आणि देवांना वाहिल्यानंतर तर खरंच खूप छान वाटतात ही फुलं. थोडा वेळच राहतात नंतर सुकून जातात परंतु खरंच खूप छान वाटतं बघायला. संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर तर खरंच
खूप छान वाटत होतं ही फुलं देवाला वाहिलेली पाहून. देवापुढे अशी रांगोळी काढून घेतली. इथली रांगोळी काढताना मला विचार करून काढावं लागतं, कारण तेवढ्या जागेत ती रांगोळी बसवावी लागते मला. आंब्याचा सीझन चालू आहे, तर मी आत्ता आंबा होता म्हणून देवाला नैवेद्यही आंब्याचाच दाखवला आज. अशा प्रकारे सर्व देवपूजा केली व खरंच पहा, गोकर्णाची फुलं इतकी छान आली होती आणि ती देवाला वाहिल्यानंतर किती छान वाटत होतं संपूर्ण देवघर. मला तर खरंच खूप छान वाटत होतं. त्यामुळे या सर्व गोष्टी केल्या की खरंच मन प्रसन्न होतं. तुम्ही तुमच्या घरी माझ्या इतकं नाही पण थोडंफार तरी करतच असाल असं मला वाटतं. खरंच या गोष्टी केल्यानंतर घरात एक वेगळंच वातावरण तयार होतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा व कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आज आमच्या इथे काळी मैना विकायला आली होती. ते काका खूप छान म्हणत होते व ते ऐकूनच सर्वजण ही न्यायला विकत घ्यायला येत होते. आम्हीही घेतली व उन्हाळ्याच्या दिवसातली ही काळी मैना आम्हीही खाल्ली. खूप छान लागते.